नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज एक तुम्हाला ना मस्त पराठा शिकवणार आहे मी। माझी आई हा पराठा करायची, कारण मला लहानपणी आठवतं मी भाज्या खायला खूप कंटाळा करायचे ना। गाजर आवडायचं नाही, कोबी आवडायचं नाही, सो ते सगळं पोटात कसं जाईल ह्याच्यासाठी आई हा पराठा करायची। त्याच्यामध्ये आज जो पदार्थ आई ऍड नाही करायची तो मी ऍड करते, तो म्हणजे पनीर। सो हा स्टफ पनीर पराठा आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। पहिलं म्हणजे आपण घेतलंय 150 ग्रॅम पनीर। त्याचबरोबर आपण घेतलंय सगळे एक टेबलस्पून मी भाज्या घेतल्या आहेत। बारीक किसलेला गाजर 1 टेबलस्पून, बारीक किसलेला कोबी 2 टेबलस्पून, कारण तो आवळून येतो म्हणून। बारीक कापलेली फरसबी 1 टेबलस्पून, बारीक कापलेला फ्लॉवर 1 टेबलस्पून, एक छोटा कांदा बारीक कापलेला आणि एक अगदी छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कापलेला। त्याचबरोबर 1 कप कणिक घेतली आहे मी, पाव कप मैदा आहे, 3 लसणाच्या पाकळ्या किसलेल्या आहेत, एक अर्धा इंच आलं किसलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या करंगटून घेतल्या आहेत, बारीक कापलेली 1 टेबलस्पून कोथिंबीर आहे, थोडंसं हळद, तिखट, मीठ, तेल। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 1.5 चमचा 1.5 टीस्पून बेकिंग पावडर। सर्वप्रथम म्हणजे आपण ही कणिक मळून घेऊया। आपण हे घेतलंय गव्हाचं पीठ, त्याच्यात घेऊया थोडासा मैदा, त्यात घालूया आपण ही बेकिंग पावडर, थोडंसं मीठ। आपण आतल्या भाज्यांमध्ये पण घालणार आहोत आणि आवरणात पण घालणार आहोत। यात घेऊया तेल, पाणी ना मी थोडं कोमट घेतलंय। ही कणिक अशी आपण छान मळून घेतली आहे। खूप घट्ट नाही मळली मी पुरीसारखी, पण एकदम मऊ पण नाही मळली। आता ही कणिक आपण मळलेली जरा वेळ, साधारणतः 20 मिनिटं तरी आपण ही झाकून ठेवूया। पनीर मी जरा खिसून घेते। हे पनीर मस्त खिसलंय आपण। आता या सगळ्या भाज्या थोड्याशा तेलात आपण जराशा परतून घेऊया। सर्वप्रथम आपण थोडंसं तेल घालून घेऊया। घेऊया कांदा, टोमॅटो, त्यासाठी पहिल्यांदा आपण घालूया फ्लॉवर आणि फरसबी, कारण ते जरा शिजायला वेळ लागतो म्हणून। हळद, एक टीस्पून आमचूर पावडर। आता हे सगळं छान मिळून आलंय। आता आपण गॅस बंद करूया आणि हे गार व्हायला ठेवूया। पण एक लक्षात ठेवा, त्याच्यात अजिबात झाकण ठेवायचं नाही, कारण आपल्याला त्याच्यात वाफ यायला नको आणि पाणी जायला नको। या भाज्या आता थंड झाल्यात, आपण त्याच्यात हे किसलेलं पनीर ऍड करूया। एक गोष्ट मला सजेस्ट करायची, मी जरी 150 ग्रॅम पनीर घेतलं असलं ना, तरी सुद्धा समजा या भाज्या वगैरे सगळ्या एकत्र केल्यावरती जर तुम्हाला असं वाटलं की एवढं पनीर घालायची गरज नाहीये, तर आपण ते कमी घालू शकतो। पण गरम भाज्यांमध्ये पनीर घालू नका। भाज्या सगळ्या प्रॉपरली थंड झाल्यावरच त्याच्यात पनीर घातलं गेलं पाहिजे बघा।
पनीर अँड व्हेजिटेबल स्टफ पराठे न्यूट्रिशियस आहेत, टेस्टी आहेत, डिलिशियस आहेत. हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता, सॉसबरोबर सर्व करू शकता. मी तुम्हाला साल्सा शिकवला आहे, त्या साल्च्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता. किंवा आतमधल्या भाज्या आपण इतक्या मस्त बनवल्या आहेत ना, त्याच्यात अगदी कांदा, लसूण, टोमॅटो सगळं काही आहे. त्यामुळे नुसता पण तुम्ही खाऊ शकता. नक्की ट्राय करून पहा.